शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केले होते। गुरुवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शुभहस्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। यावेळी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली। यानंतर सोलापूर जिल्हा लाठी काठी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कडलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा, तलवार बाजी, परशु कुऱ्हाड, लाठी काठी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले। अवघ्या 6 वर्षाच्या अर्णव पाठणकर या बाल शिवक्ताने आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। या प्रात्यक्षिकेत जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले। या प्रसंगी उद्घाटन व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, माननीय आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, माननीय गटनेते आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडीसर, अनिलजी उकरंडे, बिज्जू प्रधाने, ॲडव्होकेट सलीम नदाब, विजय जाधव आदी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, कर्तव्यदक्ष नगरसेवक कार्यसम्राट आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते शफीभाई इनामदार, जनरल सेक्रेटरी प्रमोददादा भोसले, बिजू अण्णा प्रधाने, खलीलभाई शेख, सन्माननीय इतिहासकार दफेदार साहेब, त्याचबरोबर त्या काळामध्ये महिलांकडे कंपल्सरी शकतो ज्या पद्धतीने आता वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल वापरतो त्या काळामध्ये शस्त्र यांच्यातर्फे हे सर्व प्रदर्शन दाखवण्यात येत आहे। लाठीचा इतिहास बघताना शिवरायांनी जे पहिलं क्षेत्र शिकलं असेल हा निजाम करून तर ते लाठी हे शिकलेलं आहे। लाठी हे जत्रेत आणि यात्रेत फिरवणारी लाठी आज ह्या लाठीचा अभ्यासक्रम तयार करून राज्य शासनाला व केंद्र शासनाला आम्ही दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून या लाठीला मान्यता दिलेली आहे आणि लवकरच लाठी हा खेळ स्कूल गेममध्ये समावेश होतोय। त्याच्या शालेय स्पर्धा होतात आणि शहर, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या लाठीच्या स्पर्धा होतात। आता जी मुलगी करत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।